या ठिकाणी आता आम्ही जर त्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आता आमची ट्रिप निघालेली आहे. ऑन द वे तुम्हाला गेल्यानंतर कळेल, तुम्ही बघू शकता ना. चला बस प्रमाणे ह्याही वर्षी आमची पुन्हा एकदा ट्रिप चाललेली आहेत आणि सगळी गँग आहे. आणि तुझं काय काम आहे इकडे? सर साईडला तर इकडे अमर ड्रायव्हर आहे ती बस. या ठिकाणी आता आम्ही मस्तपैकी आता सगळे रेडी झालेलो आहे. ते आता लवकरच आम्ही पोहोचणार आहे. कपडे तर काय ब्रँडच घातले नाहीत. उघड रे तू चिवडा वगैरे घेतलेला आहे. पाण्याची बाटल्या वगैरे घ्यायचं राहिलेले. आमची तयारी झालेली आहे. स्क्वॉड व्हिडिओ घेतलेले आता आणि आता या ठिकाणी आता म्युझिक वगैरे लावून मस्तपैकी आता आम्ही चाललेलो आहे 30 बस सेलिब्रेशन करायला. आणि आता मसवडमध्येच आहे आम्ही. आणि या ठिकाणी आता आम्ही ऑन द वे आता निघाला आहे. आणि ड्रायव्हर आमच्या अमर आहे. इकडं आधी साळुंके आहेत. मुंबईवरून खास आयकॉन प्लेअर आणलेला आहे फिरायसाठी. आणि मुंबईवरून आयकॉन आणलेला आहे आमच्या. मुंबईवरून आयफोन पण आणलेला आहे आणि आयकॉन पण आणलेला आहे. आता 5 दिवसाचा प्रवास आहे. सांगू शकत नाही. आणि आता 2000 रुपये पेट्रोल बस का? कशाला 21 कवावानी करायची बाग इकडे 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 गेली. मसवडवरून निघाल्यानंतर उशीर झाला कराडला जायला. त्यामुळं पूर्ण भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्त्याला थांबलो होतो. नाश्ता वगैरे केला. तिथून आम्ही पुढे कराडला गेलो. फायनल आम्ही कराडमध्ये 8-8:30 वाजता पोहोचलो. आम्ही कोकणात फिरायला जाणार होतो पण काही प्रॉब्लेममुळे आम्ही इथेच कराडमध्ये स्टे करणार आहोत. फ्रेश बी ठेवू दे. आता इथून आम्ही चाललो आहे घाटावरती. गावची मित्र म्हणली चला जाऊया आपण घाटावरती. त्यामुळे आम्ही आता तिथे थोडंसं जरा फिरणार आहे, एन्जॉय करणार आहोत. परत मग आम्ही रूमवर गाड्या लागले तिकडे बाया. मस्तपैकी आम्ही 1-2 तास घाटावरती थांबल्यानंतर एन्जॉय करून आता आम्ही चाललेलो आहे रूमकडे. जाता जाता आपले मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ यांचे बॅनर लागले होते. या ठिकाणी आम्ही घाटावरून आल्यानंतर पोरांना चहा प्यायची तलब झाली होती म्हणून आम्ही सूर्यमस्तानी हाऊसमध्ये गेलो. आधी ब्रो आम्ही पण आता आम्ही फिरून वगैरे झाल्यानंतर आता इथून जाणार आहोत रूमवरती. आम्ही येणार आहोत म्हणून गावच्या मित्रांनी आमची जेवणाची वगैरे तयारी करून ठेवली होती. बघा तुम्ही या ठिकाणी आम्ही येणार आहे म्हणून मित्रांनी मस्तपैकी 10-15 जणांचे जेवण वगैरे करून ठेवलं होतं. तिथून पुढे आम्ही जेवणार आहोत. आता घरी 2 मिनिटं झालाय.
जेवण वगैरे केलं. तिथून आम्ही लगेच संध्याकाळीच हल्लो, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑर्डर असल्यामुळे तिथे थांबता आलं नाही. या ठिकाणी रात्रीच आम्ही हल्ल्यामुळे कोणाची झोप झाली नव्हती, त्यामुळे आम्ही सकाळ मॉर्निंगला वडूजमध्ये पोचलो होतो. या ठिकाणी सकाळी आम्ही 6 वाजता वडूजमध्ये पोचलो होतो आणि तिथून आम्हाला 10 वाजता ऑर्डरवर जायचं होतं. त्यामुळे आम्ही ट्रिपचा सगळा प्लॅनिंग कॅन्सल केला होता. काही तांत्रिक अडचणी झाल्या, त्यामुळे आम्हाला तिथून अर्जंट मसवडला पोचणं गरजेचं होतं. पुढं गेल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेऊन लगेच हलणार आहोत अर्जंट. आणि तुम्हाला माहिती आहे, ड्रायव्हर म्हणलं की लगेच चहाची टपरी लगेच गावते त्यांना. सोडला लल्लेडॉन. हाय मित्रांनो, तर आता आम्ही चाललेलो आहे. आता मसवडला आमची सगळी ट्रिप एन्जॉय झालेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला ड्रायव्हर यांनी पुढं बघून गाडी चालवावी अशी मला वाटतं, आणि व्यवस्थित घरी आणलेलं आहे. आणि मग आमची वन डे ट्रिप झालेली आहे. तुम्ही सकाळचा आमच्या गावातील सनसेट बघा, मान चालू आहे. तुझी एक स्टोरी काढतो. इकडे बघा मित्रांनो, सगळे 2025 मध्ये आलेले आहेत. या ठिकाणी आम्ही आता मसवडच्या जवळ आलेलो आहेत. मला गाडी चालवायची होती फर्स्ट टाइम, त्यामुळे पहिल्यांदाच गाडी घेत आहे. आता जिंदगीत पहिल्यांदाच गाडी घेणार आहे. पहिल्यांदाच मित्रांनो गाडी घेतोय. जमते का बघूया आपल्याला. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, व्लॉग जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक. बडाक दिसतोय का? बघा.